आणि यानंतर एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। खड्ड्यांनी हैराण झालेल्या नाशिककरांच्या त्रासाला एनडीटीव्ही मराठीनं वाचा फोडलेली आहे आणि आता नाशिकमधल्या वकिलानं ही लढाई थेट कोर्टात नेण्याचा निर्णय केलाय। प्रशासन सुस्त पडलेलं असताना एनडीटीव्ही मराठी नाशिककरांचा आवाज बनला। पाहूयात हा रिपोर्ट। नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे आता फक्त वाहनांचं नुकसान करत नाहीत, तर प्रशासनाची निष्क्रियताही उघड करतायत। आठवडाभरापासून एनडीटीव्ही मराठीनं सातत्यानं उघड केलेल्या या प्रश्नांची अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली। नागरिकांचा संताप आता इतका वाढलाय की या स्थितीला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवायचा निर्णय घेण्यात आलाय। एनडीटीव्ही मराठीनं सातत्यानं या प्रश्नाचा पाठपुरावा केल्याचं कौतुक करत ही लढाई आता कोर्टात लढण्याचा निर्णय नाशिकमधल्या वकिलानं घेतलाय। मला असं वाटतं की सरकारने याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे, प्रशासनाने विशेष लक्ष दिलं पाहिजे। आम्ही लवकरच या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करत आहोत। त्याचबरोबर नाशिक पोलीस कमिशनर यांच्याकडे मी आज एक तक्रार दाखल करतो आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले जेवढे सिटी इंजिनियर्स आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इंजिनियर्स आहेत, या सर्वांना ताबडतोब आरोपी करण्यात यावं, यांची चौकशी करण्यात यावी। महानगरपालिकेच्या वतीने जेवढे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत त्या सर्व कॉन्ट्रॅक्टचं ऑडिट करण्यात यावं। लवकरच आम्ही हायकोर्टामध्ये उद्या किंवा सोमवारपर्यंत याचिका दाखल करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला मेहरबान न्यायालयाकडनं हा योग्य तो न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। तक्रारीत काय म्हणण्यात आलंय पाहूयात। सुरक्षित जगण्याचा आणि रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे। दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल केली जाणार आहे। अपघातांसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। नाशिकमध्ये सध्या फक्त एनडीटीव्ही मराठीचीच चर्चा सुरू आहे। एनडीटीव्ही मराठीनं नाशिकमधील भयानक परिस्थिती दाखवल्यानं राजकीय पक्षांनी एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचे फलक छापून ते आंदोलनात झळकावले। संपूर्ण नाशिक नांगरून ठेवलेले आज अशी भयानक परिस्थिती आहे। कुठे खड्डा आणि कुठे पाणी समजत नाहीये। अनेक निष्पाप जीव गेलेले आहेत, अक्षरशः मेले आहेत। म्हणजे त्यांच्यामध्ये जवळजवळ 5 जण आज लोकांची हत्या झालेली आहे। याची जबाबदारी कोण घेणार? महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपचे मंत्री गिरीश महाजनांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। आता मी परत काय त्याच्यावर बोलणार? मी एवढंच सांगतो आहे की जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याचा गांभीर्यानं विचार करावा। नगरसेवक आहेत, आमदार आहेत, महापौर आहेत, ही सगळी मंडळी लोकप्रतिनिधी, त्यांना गावात शहरात रस्त्यावर काय चाललं याची माहिती असते। त्यामुळे ते जे काही बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यानुसार त्वरित कारवाई करायला पाहिजे। या सगळ्यांसाठी जे आहे सगळीकडे गंभीरपणे त्यांनी पाहावं एवढीच मी पुन्हा एकदा सांगतो। आतापर्यंत नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 4 जणांचा जीव गेला। रोज अपघात होत आहेत, लोक जखमी होत आहेत, मृत्युमुखी पडत आहेत, पण कुणीही रस्ते दुरुस्त करण्याची आणि स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही। आता कोर्टातूनच न्याय मिळेल आणि आपल्या मागे लागलेलं दुष्टचक्र सुटेल अशी आशा नाशिककर करतोय। प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।